जात-पात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मग त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे, एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. काय चुकलं माझं याच्यात? काय देशभक्तांमध्ये हिंदू येत नाही, देशभक्तांमध्ये मुसलमान येत नाही, ख्रिश्चन जे कोणी असतील ते येत नाही त्याच्यामध्ये? आज सुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्या सोबत येईल तो माझा आहे. तो असेल हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणी असेल, गुजराती आहेत. महाराष्ट्र रक्षण करणं, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी म्हणून जो कोणी आपल्या सोबत येत असेल तो आम्हाला पाहिजे. कारण हे संकट फार मोठं आहे. जो एक तुम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली, नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाहीये. माझ्या महाराष्ट्राचं जे स्वत्व आहे ते टिकवलं तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने अनेक इतर बाकीच्यांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको. नवीन महाराष्ट्र घडवणार म्हणजे काय घडवायचं? काही नाही. आपलं जे स्वत्व आहे, मला एक सांगा, तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, साधू संतांचं घ्या, समाज सुधारकांचं घ्या, कलाकारांचं घ्या, साहित्यिक आहेत, सगळे आहेत, अगदी जवान आहेत, असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे आहे. कोणतंच नाहीये. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात हा पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे. आणि असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची? कोण लागतं तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे मी जाहीररित्या मला कबूल करावं लागते. हे दुर्दैव आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात. म्हणजे खांद्याचे दोन्ही अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला द्यायची इच्छा आहे राजकारणामध्ये. आता सुद्धा आमची इच्छा आहे की राजकारणात तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाटच बघते. पण ही जी काही एक मतलबीपणा आहे, हा मतलबीपणा तुमचा लपून नाही राहिलेला. वापरा आणि फेकून द्या. कशासाठी? काय? कोण तुम्ही आहात? कोण? काय म्हणून तुम्हाला देश पाहिजे? आणि देशातली लोकशाही का तुम्हाला संपवायची? जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असतात का? आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात आणि नवी तशी पावलं टाकता आहात, ही पावलं ही आता लोकांनी ओळखली पाहिजेत. लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे, पण नुसता आग्रहनामा करून चालणार नाहीये. तुम्ही आग्रहनामा काय वाचलात आत्ता? आणि ठीक आहे, मला मतं पाहिजेत, मी म्हणतो सगळ्याच्या सगळा आग्रहनामा जसा आहे तसा मंजूर. पण हा आग्रह जसं जनता आमच्याकडनं धरते तसं जनतेकडे माझा आग्रह आहे की पहिल्या प्रथम हे जे काही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मान्य करण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन ना. एकतर्फी आग्रह होऊ चालत नाहीये. कारण मला काय पाहिजे? मी एक 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो. कारण उल्काताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर, मी तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. चला होऊन दे. कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. मला महाराष्ट्राचं हित साधायचंय. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येणार आहे. तेव्हाच यायचं नव्हतं, तू पुन्हा कशाला येईल? पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निर्धार आहे.
आणि त्याच्या आड जर ही लोक येणार असतील काळ्या मांजरासारखी, तर त्यांच्या पेकटात लात घालणार नाही असं कोणी समजू नये. मला घालावीच लागेल. हा जो काही